साताराच्या कन्हेर धरणामधून वेण्णा नदीपात्रामध्ये 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। त्यामुळे प्रशासनाने वेण्णा नदीलगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कन्हेर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे धरण प्रशासनाने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला असून धरणाच्या चारही वक्र दरवाजामधून 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। दरम्यान या परिसरात असणाऱ्या कन्हेर धरणामध्ये मोठी पाणी पातळीचा उच्चांक गाठला। दरम्यान 88% जे आहे ते पाणी साठा या ठिकाणी तयार झाला आहे। एकूणच पाहायला गेलं तर 10.10 TMC हे धरण आहे। यापैकी 8 TMC पाणी साठा हा तयार झाला असून आज या धरणातील जे पाणी साठा आहे त्याचा विसर्ग करण्यात आला आहे। एकूणच या ठिकाणी 5,000 क्युसेक पाण्याचा साठा आहे तो आज या ठिकाणी विसर्ग करण्यात आला आहे। हे जे 4 वक्र दरवाजे आहेत ते आज 12 वाजता उघडण्यात आले, 2 फुटांनी उघडण्यात आलेत आणि त्याच्यामुळे हे पाणी जे आहे ते वेण्णा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलं आहे। दरम्यान आजूबाजूच्या परिसरातील ज्या वेण्णा नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील जे गावं असतील किंवा नागरिक असतील राहणारे त्यांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ऐकूनच पाहायला गेलं तर कोयना धरण आहे सातारा जिल्ह्यातील जे सर्वात महत्त्वाचं धरण म्हणून मानलं जातं कोयना धरण। या कोयना धरणातला देखील आज 4 वाजता 10,000 क्युसेक्स पाणी साठा आहे तो कोयना नदीपात्रामध्ये तो विसर्ग करण्यात येणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर संपूर्ण जिल्ह्यातील जे नदीपात्राच्या शेजारी राहणारे गावे आहेत त्यांना सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ओमकार सोनाले, न्यूज अनकट, सातारा।